हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी आजचा टॉपिक आहे, आपण घर बसल्या कुठल्याही मार्केटिंगच्या, कुठल्याही फ्रॉडच्या, कुठल्याही ऑनलाईन बिझनेसच्या नादी न लागता घर बसल्या आपण एक चांगली पेमेंट मिळवू शकतो. आपल्यासारख्या गृहिणींना घर बसल्या बसल्या काहीतरी असं इन्कम सोर्स पाहिजे, म्हणून आपण यूट्यूब स्टार्ट करू शकतो. यूट्यूब एक असा सोर्स आहे ना, इथं कुठला फ्रॉड नाही आहे, कुठलं काही नाही. फक्त आपली रेग्युलरची एफर्ट्स आणि मेहनत याच्यावरच आपण ना स्वतःला जगासमोर ना दाखवू शकतो की खरंच आपण काहीतरी करू शकतो. म्हणून यासाठी ना मी तुम्हाला सांगते की कुठल्याही ऑनलाईन बिझनेसच्या, कुठल्याही मार्केटिंगच्या याच्या नादी लागू नका. कोणी आपल्याजवळचा असेल तो करत असेल, त्याला वाटतं कधी कधी एखाद्याचा हेतू चांगलाही असेल, पण बऱ्याचशांचा असा हेतू असतो की आता मी फसलोय, आता याला पण आपल्यासोबत घेऊ, म्हणजे आपल्याला बी कोणतरी आहे आपल्यासोबत असं वाटतं. म्हणून ना मी तुम्हाला सांगते, कोणत्याच ऑनलाईन बिझनेसच्या वगैरे नादी लागू नका. तुम्हाला जर काही घरी बसल्या बसल्या करायचं आहे ना, तुम्ही एक हाऊसवाईफ असेल, तुम्हाला छोटे छोटे बेबी असेल, तर तुम्ही ना थोडा वेळ काढून यूट्यूबमध्ये या, यूट्यूबचे व्हिडिओ बनवा. असतं काही काहीच्या घरी प्रॉब्लेम असतात, नाही बनवू देत व्हिडिओ. तुम्ही फेस दाखवू नका, तुम्ही तुमची कला दाखवा फक्त. असं स्टार्टअप करा. जेव्हा तुमची इन्कम चालू होईल तेव्हा तुम्हाला घरचे स्वतःहून काहीच बोलणार नाही, कारण पैसा आला ना तर कोणी काहीच बोलू शकत नाही. मला पण अजून काही पेमेंट वगैरे चालू झालेलं नाही, पण माझं असं वैयक्तिक एक मत आहे की आपल्याला आज न उद्या होणारच आहे चालू. म्हणून पण मला प्रमोशन वगैरे यायला स्टार्ट झालेले आहेत. मला थोडीफार प्रमोशनमधून प्रोडक्ट वगैरे यायला चालू झालेले आहेत. आणि प्रोडक्ट प्रमोशनमधून कसे येतात, कोलॅबरेशनमधून येतात. तर कोलॅबरेशन काय असतं हे पण बऱ्याचशा जणांना अजून माहिती नाही आहे. म्हणून कोलॅबरेशन काय आहे हे पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पेड कोलॅबरेशन असतं, अजून एक बार्टर कोलॅबरेशन असतं. त्या दोन्हीमध्ये नक्की फरक आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर प्लीज व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. मग 1-2 तास आपण तो व्हिडिओ अपलोड करून ठेवला. पहिले तर सर्वात स्टार्टिंगला पब्लिक करायचा नाही व्हिडिओ, अनलिस्टेड ठेवायचा. अनलिस्टेड ठेवल्यानंतर 1-2 तासांनी आपल्या ठरलेल्या वेळेत तो पब्लिश करायचा. कारण अनलिस्टेड ठेवला की तो यूट्यूबलाही वाटतं की हा म्हणजे जो कोणी आहे यूट्यूबर तो आहे आपल्याकडे रेग्युलर असं, आणि ते अल्गोरिदमला चांगला मेसेज जातो आणि मग आपला व्हिडिओ पब्लिक केल्यानंतर लवकरात लवकर जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत पोहोचतो. म्हणून ना सर्वात स्टार्टिंगला अनलिस्ट करायचा व्हिडिओ मी उठला होता थोडा वेळ, त्याच्यासोबत हे केलं आणि आपला व्हिडिओ कंटिन्यू केला. कारण हा टॉपिक अर्ध्यातच सांगण्यासारखा नाही आहे, पूर्ण समजल्याशिवाय काही फायदा नाही आहे, पूर्ण समजलाच पाहिजे. म्हणून मी परत स्टार्टिंग केली. तर घर बसल्या बसल्या आपलं चालू होतं यूट्यूबवरून पेमेंट वगैरे कशी येते. तर पेमेंट येण्यासाठी ना आपलं चॅनल अगोदर मॉनिटाईज होणं गरजेचं आहे. आणि मॉनिटाईज होण्यासाठी जो क्रायटेरिया आहे तो पूर्ण झाला पाहिजे. तो क्रायटेरिया काय आहे? तो क्रायटेरिया आहे 1000 सबस्क्रायबर, 4000 घंटेचा वॉच टाईम आणि 10 मिलियन शॉर्ट्स व्हिडिओला व्ह्यूज. एवढा क्रायटेरिया आपला 3 महिन्यात आणि 4000 घंटेचा वॉच टाईम एका वर्षात कंप्लीट व्हायला पाहिजे. तेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज होतं. आणि मॉनिटाईज झाल्यानंतर आपल्या चॅनलवर जेवढे व्हिडिओ आपण टाकतो त्या व्हिडिओच्या व्ह्यूजवर, ॲडव्हर्टाईजवर आपल्याला पेमेंट स्टार्ट होते. पेमेंट डायरेक्टली आपल्याला मंथली भेटून जाते. फक्त मंथमध्ये आपले $100 कंप्लीट व्हायला पाहिजे. आणि $100 कंप्लीट होण्यासाठी एका व्हिडिओला व्ह्यूज चांगले, म्हणजे सर्व जेवढे व्हिडिओ टाकलेले आहेत तेवढ्या व्हिडिओला एका महिन्यात जेवढे टाकले किंवा त्याच्या अगोदरचे पण असतील त्या व्हिडिओला सगळ्यांना व्ह्यूज मिळून आपल्याला डॉलर येणं स्टार्ट होतात. आणि $1 म्हणजे आपल्या इंडियन रुपीजमध्ये 88 रुपयाच्या पुढे काहीतरी. आणि $100 ना तुम्हीच कॅल्क्युलेट करा किती होतात. जवळपास आपण 2 भावामध्ये 1.5 ग्रॅम सोनं करू शकतो. एवढं पेमेंट आपल्याला येते, प्रत्येक महिन्याला येते. आणि त्याच्यानंतर आपल्याला कोलॅबरेशन तर एवढे भेटतात ना, एकदा आपलं सक्सेस झालं चॅनल की बस, आपल्याला एक सुद्धा प्रोडक्ट असं स्वतः पैसे देऊन विकत घ्यायची गरज नाही. आपण ज्या रिलेटेड म्हणजे व्हिडिओ बनवतो त्या रिलेटेड आपल्याला एवढे प्रोडक्ट यायला चालू होतात ना. आपण लेडीज आहे समजा, आपल्याला मेकअपचे वगैरे ते एवढे प्रोडक्ट येतात, साडी, ड्रेस वगैरे, एवढं हे आपल्याला विकत घेण्याची काहीच गरजच पडत नाही. म्हणून हे एवढं छान आहे ना आपल्यासाठी. फक्त कन्सिस्टन्सी ठेवा, पेशन्स ठेवा आणि करा. सुरुवातीला आपल्याला सगळे नाव ठेवणार की काय करायला लागली वगैरे वगैरे, काय याच्यातून काही भेटणार आहे का, असं आहे का, तसं नावं ठेवू द्या. आणि नावं कमी दूरचे ठेवत नसते, आपल्या जवळचेच ठेवत असते. तर ठेवू द्या, ओके. जेव्हा आपण सक्सेस होणार तेच म्हणते की खरं यांनी केलं ते बरंच केलं.
म्हणून जाऊ द्या, वेळ लागेल आपल्याला सक्सेस व्हायला, पण सक्सेस नक्की भेटन. आणि भेटन की जेव्हा सक्सेस भेटन ना, फक्त तो आपल्या स्वतःवरचा आपला विश्वास कमी नाही झाला पाहिजे, तेव्हाच आपल्याला सक्सेस भेटन, नाही तर नाही भेटणार. आणि सुरुवातीला कुठल्याही गोष्टीला स्ट्रगलच करावं लागतं, स्ट्रगलशिवाय काहीच भेटत नाही. आपल्याला आपली बेबी सांभाळून, मला तर आता 2 बेबी आहेत, एक माझी 3.5 वर्षाची मुलगी आणि एक 15 महिन्याचा मुलगा आहे. दोघांना बघून थोडा जसा वेळ भेटेल तसा मी करत असते. माझं रेग्युलर कधी कधी अपलोड होत नाही, पण आता मी ट्राय करणार की रेग्युलर व्हिडिओ अपलोड, एडिटिंग वगैरे करून रेग्युलर आपले अपलोड करणार. आणि मी डेली ब्लॉग माझ्याकडे रेडी असतात रोजचे, पण मला डेली ब्लॉगला व्ह्यूज येत नाही, म्हणून ना मी कधी कधी ब्लॉग टाकत नाही आणि असे व्हिडिओ टाकते काहीतरी असं, म्हणजे बाळांचे फोटो वगैरे असं. पण डेली ब्लॉगच कन्सिस्टन्सी ठेवायला पाहिजे. रोज व्ह्यूज नाही आले, आज नाही आले तरी उद्या येईल, म्हणून आता मी पण त्याच गोष्टी प्रिपेअर करणार स्वतःला आणि रोज व्हिडिओ अपलोड करणार. अजून काही मला एवढं एडिटिंग, प्रॉपर कॅमेरा सेटअप वगैरे जमत नाही, पण हळूहळू ते जमायला लागेल. मग मी ट्राय करते, तुम्ही पण करा. खरंच तुम्ही पण सक्सेस होऊ शकता, असं काही नाही. आणि जेव्हा माझी पेमेंट वगैरे येईल ना, तेव्हा मी तुम्हाला सगळ्यात पहिले तुमच्यासोबत शेअर करेन की माझी पेमेंट आली, माझं चॅनल मॉनिटाईज झालं. आणि एवढ्या लवकर कोणी काही सक्सेस होत नसतं. आता मला पण बरेच जण व्हिडिओ बघणार म्हणते हिचंच काही सबस्क्रायबर वगैरे वाढत नाही आणि काय व्हिडिओ बनवते. पण जेवढी माहिती मला आहे ना, मला वाटतं तेवढी माहिती तुमच्यापर्यंत तुम्ही पोहोचावी. कारण मला वाटतं की जेवढं म्हणजे मला माहिती आहे तेवढं सगळ्यांना माहिती असावं. आणि मी कुठंतरी सक्सेस झाले तर तुम्ही पण सक्सेस व्हावं बस. कारण प्रमोशन वगैरे येणं पण एवढं काही सोपं नाही आहे. ते मला यायला लागलेत. माझ्या बाळाचा खर्च थोडाफार मला फ्रीमध्ये होऊन चालला आहे, डायपर वगैरे मला सगळं फ्रीमध्ये भेटून चालले. तसं तुम्हाला पण भेटून जावं ही माझी इच्छा आहे, म्हणून मी असा व्हिडिओ बनवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा. आणि कोणाचे निगेटिव्ह वगैरे कमेंट्स असतील मी काही लक्ष देणार नाही, कारण इथं कोणी डायरेक्ट येऊन मला कमेंट नाही केली तरी व्हिडिओ बघून मनातली मनात करतील किंवा एक दुसऱ्याजवळ करतील, तर केलं तर मला काहीच फरक पडत नाही. तर आपण जो आपला लक्ष आहे त्याच्याकडे फोकस करायचं. व्हिडिओ पूर्ण बघा, कारण व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला तर तुम्हाला समजून जाईल की नेमका म्हणजे घर बसल्या आपण यूट्यूब स्टार्ट कसं करू शकतो, यूट्यूबचं पेमेंट वगैरे कसं चालू होतं, यूट्यूब स्टार्ट केल्यानंतर आपल्याला किती दिवसात आपलं चॅनल मॉनिटाईज होईल, आपलं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर आपल्याला कधी पेमेंट स्टार्ट होईल आणि पेमेंट कशी येते, म्हणजे डायरेक्ट आपल्या अकाउंटला येते का कशी येते, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मी तुम्हाला पहिले पण सांगितलं आणि आता पण सांगते, व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. आपलं यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं, फर्स्ट ऑफ ऑल स्टार्ट करणं म्हणजे काय, तुम्ही एक नवीन ईमेल आय डी करा किंवा आपल्या मोबाईलमध्ये जी ईमेल आय डी येते ईमेल आय डी, त्या ईमेल आय डीमध्ये एक यूट्यूबमध्ये जा. यूट्यूबमध्ये जाऊन तिथं असतं ना अकाउंट सेक्शन, तिथे अकाउंटमध्ये जाऊन चॅनल क्रिएट करा. चॅनल क्रिएट करून तुम्हाला हवं ते नाव द्या, हवं ते युजर नेम द्या, हवं जे असेल ते तुम्हाला जे आवडत असेल. तुम्ही जर तुम्ही जर टीचिंग विषयी करत असाल तर तुम्ही टीचिंगच्या रिलेटेड काहीतरी नाव द्या. तुम्ही जर कुकिंग विषयी करत असाल तर तुम्ही रेसिपीचं वगैरे काहीतरी नाव द्या. आणि तुम्ही ब्लॉगिंग करत असाल तर तुमच्या नावाने स्टार्ट करा. असं काहीतरी नवीन करू शकता तुम्ही, एकदम इझी येते. आणि ना तिथून पुढे नेक्स्ट स्टेप काय करायची, तर नेक्स्ट स्टेप म्हणजे आपण ना असं छान छान व्हिडिओ बनवायचे काहीतरी असेल, म्हणजे ब्लॉगिंगचं करत असेल तर ब्लॉगिंगविषयी, रेसिपीचं करत असेल तर रेसिपीविषयी. स्टार्टिंगला आपल्याला एवढी एडिटिंग वगैरे जमत नाही, पण जसं येतं आहे तसं, कारण हळूहळूच इम्प्रूव्ह होत असतं. सगळ्या गोष्टी काही आपण आईच्या पोटातून शिकून आलेलं नसतो, म्हणून स्टार्टिंगला करायचं बस. आणि एकदा स्टार्टिंग केली ना आपण आणि रेग्युलर राहिलो तर आपल्याला हळूहळू सगळ्या गोष्टी जमायला लागतात. मला पण अजून सर्व काही गोष्टी जमत नाही, प्रॉपर एडिटिंग वगैरे येत नाही, प्रॉपर कॅमेरा सेटअप नाही आहे, प्रॉपर स्टँड नाही आहे माझ्याकडं. पण मला वाटतं पहिलेच इन्व्हेस्ट करण्यापेक्षा आपल्याला जेव्हा काही इन्कम सोर्स चालू होईल ना तेव्हा आपण इन्व्हेस्ट करूया. मी इंस्टाग्राममध्ये मला कोलॅबरेशन वगैरे चालू झालेले आहे. आता माझं बेबीचं अकाउंट असल्यामुळे मला बेबीचे डायपर वगैरे रिसीव्ह होतात सबस्क्रायबरवरून वगैरे, तर ते पण कसे रिसीव्ह होतात मी तुम्हाला हे पण पूर्ण डिटेलमध्ये एक ब्लॉग घेऊन येणार आहे. ह्या ब्लॉगला मला चांगला रिस्पॉन्स भेटला की तो ब्लॉग मी लवकरच अपलोड करणार आहे. आणि प्लीज माझे जे कोणी सबस्क्रायबर आहेत, माझी यूट्यूब फॅमिली, तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करा. माझे 1000 सबस्क्रायबर लवकरच पूर्ण करायला हेल्प करा. आणि आतापर्यंत तुम्ही मला जी हेल्प केली, जी मदत केली त्यासाठी खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. तर तुम्हाला मी सांगत होते की यूट्यूब कसं स्टार्ट करायचं.
तर अकाउंट सेक्शनमध्ये जाऊन आपण आपलं यूट्यूब चॅनल स्टार्ट केले. मग तिथून आपण आपल्या चॅनलला नाव वगैरे दिलं, तिथपर्यंत झालं होतं. मग नंतर व्हिडिओ अपलोड करायचा. तर व्हिडिओ अपलोड करायचा कसा, तुम्ही व्हिडिओ, शॉर्ट्स आणि पोस्ट असे असतात. तुम्ही शॉर्ट्स अपलोड करणार असाल, तुम्ही शॉर्ट्समध्ये जा आणि आपल्या गॅलरीमध्ये आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवून ठेवायचा. व्हिडिओ एडिटिंगसाठी पण वेगवेगळे ॲप आहेत. मी तर VN मधून एडिट करते सध्या. VN एक बेस्ट आहे एडिट करण्यासाठी. तर VNवर एडिट कसे करायचे ते पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये दाखवेल. आणि तुम्ही VN करू शकता, कारण तुम्ही जर बिगिनर असाल तरी पण तुम्हाला VNमध्ये एडिट करायला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण VNमध्ये खूप इझी आहे सगळं एडिट वगैरे करणं. तुम्ही VN यूज करू शकता, नाही तर मग तुम्ही InShotमध्ये करा. पण मी VNमध्येच करते, मला InShot जरा हार्ड जातो बनवायला. तर असं तुम्ही स्टार्टअप करू शकता. नंतर मग तुम्ही शॉर्ट्समध्ये जाऊन गॅलरीतला व्हिडिओ घ्यायचा, अपलोड करायचा. तुम्हाला जर साऊंड ठेवायचा असेल साऊंड ठेवा. तुम्ही वरती म्युझिकचं ऑप्शन असतं, म्युझिकमधून म्युझिक सिलेक्ट करा, अपलोड करा. अपलोड करताना कॅप्शन टाकायचे. नाही तर तुम्हाला व्हिडिओमध्ये जर टेक्स्ट टाकायचं असेल तर तिथे असतं टेक्स्ट ऑप्शन, तिथून सिलेक्ट करा, तिथून टेक्स्ट टाका आणि त्याच्या खाली कॅप्शन असतं. कॅप्शनमध्ये टाकताना ना तुम्ही शक्यतो मराठीमध्ये टाका, कारण आपण फर्स्ट म्हणजे आपले बिगिनर्स असतात, आपण आपल्या जवळपासचेच लोक आपल्याला बघणार असतात. तर मराठीमध्ये कॅप्शन टाका. असं टाका की समोरच्याला असं वाटेल यात काहीतरी आहे बघण्यासारखं, म्हणजे असं अट्रॅक्टिव्ह कॅप्शन टाका. अट्रॅक्टिव्ह कॅप्शन टाका. कॅप्शन टाकल्यानंतर हॅशटॅग पण असे टाका ना, म्हणजे यूट्यूब शॉर्ट्स हे तर हॅशटॅग कंपल्सरी राहू दे. नंतर मग तुम्हाला कळेल हळूहळू की काय ॲड करायचे काय नाही. पण सुरुवातीला ते हॅशटॅग यूट्यूब शॉर्ट्स हे राहू द्यायचेच. आणि ज्याच्याविषयी आहे ना आपलं व्हिडिओ शॉर्ट्स त्याविषयी टाकायचं एक दोन कॅप्शन. असं स्टार्टअप करायचं. नंतर आपला टायमिंग ठरवून ठेवायचा. त्या टायमिंगला आपण व्हिडिओ अपलोड करायचा, म्हणजे आपल्याला व्ह्यूज येतात. आणि व्हिडिओ अपलोड केले 1-2 वेळेस आपणच बघायचं स्टार्टिंगला. प्रत्येक व्हिडिओ अपलोड केल्यानंतर स्टार्टिंगला आपण बघायचं 1-2 वेळेस आपण बघायचा. आपण 1-2 जणांना शेअर करायचा. आणि आपण शेअर करणं झाल्यावर आपणच स्वतः कमेंट टाकायची की ह्या व्हिडिओ म्हणजे जो व्हिडिओ त्या रिलेटेड असेल त्या कमेंट टाकायचे. आपण क्वेश्चन मार्क टाईप, म्हणजे तुम्ही क्वेश्चन विचारताय समोरच्यांना, असं काहीतरी कमेंट टाकायची. हे करायचं. ओके बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच.